चला तर आज आपण बनवते दुधी आणि मसूर डाळ मिक्स। त्याच्यामध्ये आपण दुधी घेतला, एक छोटासा कांदा, मसूर डाळ आणि टोमॅटो, हे सगळं आपण एकत्र शिजवून घेणार आहोत मिक्सरला 2 ते 3 शिट्ट्या। मी डाळ आपल्या अशी उकळून घेतली आहे। दुधी भोपळा खाती नाही ना भाजी, म्हणून मी अशी बनवते मिक्स डाळीमध्ये। आता आपण ही वाफवून घेतली आहे। आता आपण हिला फोडणी देऊया। आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं आहे आपलं। आपण त्यात राई घालूया। राई तडतडली की जिरं घालूया। आणि जे मेन थोडेसे गरम मसाले अख्खे त्यात आपण घालणार काळी मिरी, दालचिनी आणि तेजपत्ता। ह्यांनी खूप छान टेस्ट येते डाळीला ह्या। त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर हे जे डाळीतले टोमॅटो आहेत ते चांगले मी याच्यात परतून घेणार आहे, स्मॅश होईपर्यंत असं। आपण याच्यात आता हळद घालूया, लाल तिखट 1 चमचा, ही डाळ घालून घेतलेली आहे। आता आपण याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातलेलं आहे डाळीत आणि वरतून थोडासा गरम मसाला घालणार आहोत आता। आता आपण गरम मसाला घातला आहे। डाळीला छान मस्तपैकी उकळी येऊन द्यायची आणि कोथिंबीर घालायची। आपली तयार आहे दुधी भोपळा विथ मसूर डाळ आमटी म्हणू शकता आपण।